कोथिंबीर वडी तर तुम्ही नेहमीच बनवता, पण एकदा ही कच्च्या केळीची वडी तयार करून बघा. एकदम खुसखुशीत, तोंडात टाकताच विरघळेल अशी ही वडी तयार होते. एकदा जर का तुम्ही ही वडी तयार केली तर नेहमी अशाच वड्या तयार करतील, इतकी मस्त ही वडी तयार होते. बघा, मी तुम्हाला तोडून दाखवते. आतून मस्त अशी खुसखुशीत आहे, वरून मस्त अशी कुरकुरीत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. इथे मी कच्ची केळी घेतलेली आहेत. ही बघा, भाजीची जी केळी असतात तीच केळी घ्यायची आहेत. केळी मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. ह्याची दोन्ही टोकं काढून टाकायची आहेत. यानंतर वरची जी साल आहे ती सुद्धा आपल्याला काढून टाकायची आहे. पुन्हा एकदा सोडल्यानंतर हे केळं आपल्याला धुवून घ्यायचं आहे. केळीचा चीक हाताला लागतो, त्यामुळे हाताला तेल लावून घ्या, म्हणजे चीक तुमच्या हाताला लागणार नाही. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मध्यम मोलाच्या किसणीने आपण ह्याला किसून घेऊया. आता तुम्हाला किती वड्या तयार करायच्या त्यानुसार हा किस तयार करून घ्यायचा आहे. इथे मी 2 केळी किसून घेतलेली आहेत. आता हा केळीचा किस जो आहे तो आपल्याला एका वाटीने मोजून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला पीठ किती घालायचं ह्याचा अंदाज येतो. तर इथे मी एक वाटी घेतलेली आहे, त्या वाटीने मी हे मोजून घेते आहे. वाटी गच्च भरायची आहे. तर 2 वाट्या इथे हा किस तयार झालेला आहे. आता हा किस काळा पडू नये म्हणून यावर आपण लिंबू पिळून घालू. लिंबूचा रस घातल्याने हा किस जो आहे तो काळा पडणार नाही. आता ह्याला व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत ओला नारळ. ओला नारळ इकडे मी अर्धा कप घेतलेला होता आणि त्याला मिक्सरला बारीक करून घेतलं एकदा. 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक ठेचून घेतल्या. 2 इंच आलं इथे मी किसून घेतलेलं आहे. पाव चमचा ओवा घेतलेला आहे. 1 चिमूटभर हिंग घेतलेला आहे. यानंतर 1 चमचा आपण धणा पावडर घेतलेली आहे. अर्धा चमचा इथे जिरा पावडर घेतलेली आहे. अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे. पाव चमचा हळद घातलेली आहे. आणि इथे 2 टेबलस्पून 2 मोठे चमचे आपण सफेद तीळ घेतलेले आहेत. यानंतर चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालूया. यानंतर ज्या वाटीने आपण किसलेलं केळं मोजलं त्याच वाटीने 1 वाटी आपल्याला बेसन घ्यायचं आहे आणि हे बेसन आपल्याला चाळून घ्यायचं आहे. यामुळे आपली वडी खुसखुशीत बनायला मदत होते. यानंतर इथे मी पोहे घेतलेले आहेत. हे पोहे मी मिक्सरला बारीक करून घेतले आणि पाव वाटी आपल्याला पोहेची पावडर घालायची आहे. तर पोह्यांमुळे काय होतं, ही वडी खुसखुशीत व्हायला मदत होते. आता हे सगळं जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडंसं मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. इथे कोथिंबीर मी वेळेवरच चिरून घेतली, म्हणजे ती व्यवस्थित हिरवीगार राहते. आता बघा, अर्धा कप इथे मी ही कोथिंबीर घेतलेली आहे. यामुळे ह्या वडीची चव देखील वाढते. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ह्याचा एक मऊसूत गोळा तयार करून घ्यायचा आहे. मात्र पोह्याने इथे पाणी सगळं शोषून घेतलेलं आहे, त्यामुळे इथे आवश्यकतेनुसार पाण्याचा हबका मारून हा मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर इथे मी पाण्याचा हबका मारते आहे. खूप पाणी वगैरे घालायचं नाही आहे. पीठ आपलं थोडंसं घट्टच असायला पाहिजे. पीठ सैल असेल तर मात्र आपल्या वड्या ज्या आहेत त्या तेल पितील, त्यामुळे आवश्यकतेनुसारच ह्यामध्ये पाण्याचा हबका मारा. तर मी इथे 2 वेळा पाण्याचा हबका मारून घेतलेला आहे आणि हे बघा, मऊसूद असं हे पीठ तयार केलेलं आहे. असा गोळा तयार करून घ्यायचा. आता ज्या प्लेटमध्ये आपल्याला सेट करायचं आहे त्याला तेल लावून घ्यायचं आणि हा गोळा चांगला थापून घ्यायचा आहे. तर इथे थोडंसं पाण्याचा हात मी लावलेला आहे वरून, कारण गोळा जो आहे तो कडक आहे. व्यवस्थित एकसमान सर्व थापून घ्यायचं आहे. कुठे जाड किंवा पातळ असं करू नका, म्हणजे मग वड्या व्यवस्थित छान पडतात, दिसायलाही छान दिसतात. इथे मी बघा सगळं व्यवस्थित एकसमान करून घेतलेलं आहे. आता इथे कढईमध्ये मी पाणी उकळवत ठेवलेलं आहे. त्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे आणि एक लिंबाची साल घातलेली आहे. आता असं पाणी उकळलं की ह्यामध्ये ही प्लेट ठेवून द्यायची आणि यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर 10 ते 12 मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. 12 मिनटानंतर मी चेक करते आहे. तर ही वडी बघा मस्त अशी तयार झालेली आहे. आता टूथपिकने आपण चेक करून घ्यायचं. टूथपिक जर क्लिअर निघाली तर समजायचं हे शिजलेलं आहे. तर बघा, टूथपिक क्लिअर निघालेली आहे, हे शिजलेलं आहे.
तर ही प्लेट आपण बाहेर काढून ह्याला थंड करून घ्यायचं आहे. तर इथे प्लेट जी आहे ती आपण एका स्टँडवर ठेवून देऊ, म्हणजे ते खालूनही त्याची हवा निघून जाईल आणि ती लवकर थंड होईल. पूर्णपणे ह्याला थंड करून घ्यायचं, तरच वड्या चांगल्या पडतील. आता इथे मी हे व्यवस्थित थंड करून घेतलेलं आहे आणि याच्या आपण वड्या तयार करून घेऊया. तर वड्या तुम्हाला ज्या आकारात हव्यात त्या आकारात तुम्ही ह्या तयार करून घेऊ शकता. इथे मी साध्या सिंपल चौकोनी आकारातच ह्या वड्या तयार करणार आहे. त्याला व्यवस्थित आपण कट करून घ्यायचं आहे. कट करताना तुम्हाला जाणवत असेल की वड्या किती सुंदर तयार झालेल्या आहेत. बिलकुल त्या सुरीला चिकटत नाही आहेत. तर इथे मी ह्या वड्या काढून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्याला काढून घेऊया. बघा मस्त अशा ह्या वड्या निघतात. एकदम स्क्वेअरमध्ये ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. आणि तुम्ही ह्या वड्या नुसत्या देखील खाऊ शकता, इतक्या मस्त ह्या वड्या लागतात. एकदा नक्की ट्राय करून बघा. ह्याला तेलाची बिलकुल गरज नाही आहे. अशाच खाल्ल्या तरी पण छान लागतात, किंवा थोडीशी फोडणी दिली तरीसुद्धा चालेल, किंवा मग मी केलं आहे तसं डीप फ्राय पण तुम्ही करू शकता. यामुळे ह्या वड्या ज्या आहेत त्या एकदम खुसखुशीत तयार होतात. ह्यामध्ये आपण पोहा घातलेला आहे, तर पोह्यांमुळे काय होतं, पोहा फुलून निघतो, त्यामुळे वडी पण खुसखुशीत तयार होते. तर इथे बघा ह्या वड्या नुसत्या हाताने पण व्यवस्थित निघतात. प्लेट बघा खालची एकदम क्लिअर निघालेली आहे. इतक्या मस्त ह्या वड्या तयार होतात. चवीला तर भन्नाट आहेत. एकदा नक्की ट्राय करून बघा. चला तर मग आपण ह्या वड्या ज्या आहेत त्या डीप फ्राय करून घेऊया. तेल जे आहे ते बेतातच गरम करायचं आणि एक एक करून ही वडी आपल्याला सोडायची आहे तेलामध्ये. गॅसची आच मध्यम ठेवायची आहे. खूप लो फ्लेमवर नका करू, कारण की लो फ्लेमवर केलं तर वड्या तेल पितील. त्यामुळे आच जी आहे ती मध्यम स्वरूपाची ठेवा. आणि वड्या ज्या आहेत त्या सतत हलवत इथे सोनेरी रंग येईपर्यंत मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत. तर आता आपण ह्याला सोनेरी रंग आलेला आहे, काढून घेऊया. वड्या बघा किती सुंदर तयार झालेल्या आहेत. बिलकुल फुटल्या नाही आहेत. ही वडी बिलकुल फुटणार नाही आहे. नो फेल रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा. सगळ्या वड्या आपण काढून घेऊया. आणि वडी बघा किती खुसखुशीत तयार झाली आहे. त्याच्या लेअरसुद्धा तुम्हाला इथे दिसतील. इतकी मस्त ही वडी तयार झालेली आहे. तुम्हाला जवळून दाखवते आहे की ह्याला कशा लेअर आलेल्या आहेत. ह्या वडीवरूनच तुम्हाला तोडून दाखवण्याची पण गरज नाही आहे. इतक्या दिसतानाच त्या खुसखुशीत दिसतात. ह्या वड्या तुम्ही नुसत्याच खाऊ शकता. स्नॅक्स म्हणून मुलांना करून देऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.